नमस्कार, मी अनिल शिशराव जाधव, गाव बोडखा। आज श्री रायडर या कंपनीच्या कार्यक्रमासाठी गावामधील जे आपले संदीप भाऊ पाडसवाने यांच्या शेतामध्ये आलो होतो। त्या शेतामध्ये कार्यक्रम बघितल्यानंतर खरंच मकाचं जे सीड आहे श्री रायडर हे खूप भारी आहे। यावर्षी जर आमच्या गावामध्ये विविध प्रकारचे बियाणं आम्ही बघितले, आमच्या शेतामध्ये पण आम्ही दुसऱ्या क्वालिटीचे लावलेले होते, परंतु यांच्या जी क्वालिटी आहे ती बाकीच्यामध्ये मला दिसून आली नाही। या क्वालिटीमध्ये याचे वैशिष्ट्य म्हणजे शेवटपर्यंत दाणा भरलेला आहे, चारा हिरवा आहे, त्यानंतर याची बिट्टी बारीक आहे। म्हणजे खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे या कंपनीचं, कारण की शेतकऱ्यांनी पण हे जाणून घेतलं पाहिजे। आपण काय करतो, ऐन वेळेवर आपल्याला जेव्हा सीड घ्यायला जायचं असतं, जेव्हा लागवड करायची असते, तेव्हा आपण सगळे हैराण होऊन जातो। कुणाच्या काही लक्षात राहत नाही कोणतं सीड लावायचं, काय घ्यायचं काय नाही। मग आपण काय म्हणतो, याला विचारू तुझं कोणतं होतं, त्याला विचारू तुझं कोणतं होतं। परंतु असे कार्यक्रम असल्यानंतर माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की खरंच आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला खरोखर काय माहिती आहे, जी खरी सिच्युएशन काय हे कळती। तर मी सर्वांना हेच विनंती करेल की खरंच हे सीड खूप चांगलं आहे, याचं उत्पन्नही शेतकऱ्याला वाढून भेटेल। तर सगळ्यांना विनंती आहे की कृपया असे सीड आपण निवडले तर आपले उत्पन्न वाढेल, कारण की आपलं सगळं उत्पन्नावरच निर्भर आहे। त्यामुळे सगळ्यांना एक विनंती आहे की खरंच हे उत्पन्न चांगलं आहे। आपण बघू शकता की याचं ताट पण बारीक आहे, त्यानंतर कणी शेवटपर्यंत भरलेले आहे, चारा हिरवागार आहे, हाईट पण कमी आहे, छातीच्या लेवलला याला कंस लागलेले आहे आणि सगळे कंस एक समान भरलेले आहे। शेवट कुठं असं नाही कुठं लहान आहे कुठं मोठं आहे कुठं असं काही नाही आहे। आणि खरंच कंपनीने चांगलं संशोधन करून शेतकऱ्यांपर्यंत हे बियाणं पोहोचवलेलं आहे, त्याबद्दल कंपनीचे आभार। असेच कंपनीने सीड शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत राहू, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची मदत होईल। कारण की बाजारामध्ये विविध प्रकारच्या कंपन्या आलेल्या आहेत, परंतु शेतकऱ्याच्या हिताचं जे बियाणं असेल ते मी सांगतो श्री सीड्स आहे। सर्वांना विनंती आहे की श्री सीड्स आपण लावावं आणि भरघोस उत्पन्न घ्यावं। धन्यवाद।